मित्रांनो आता मी बसलेलो आहे बसमध्ये. तो आता टायमिंग झालेला आहे. 2 मिनिटं मी तुम्हाला टायमिंग पण सांगतो. हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल संकेत ब्लॉग्समध्ये. खूप म्हणजे खूप स्वागत आहे तुमचं. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की मी थंबनेलवर आता बघितलं असेल कुठे चाललो आहे मी. तर मी चाललो आहे शिर्डीला आणि खूप म्हणजे खूप मजा येणार आहे. सो स्टे ट्यून राहा, असं सपोर्ट करा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलवर. कोण नवीन असेल तर आता आपण जाणार आहोत केस हेअर कटिंग करायला. सो भेटतोच तुम्हाला थोड्या वेळातच. आणि खूप टाईमपासून ब्लॉग येत नव्हते, आता येईल बिकॉज मी खूप म्हणजे खूप बिझी होतो कॉलेजच्या इव्हेंटमुळे. तर कॉलेजचा इव्हेंट असा होता की आमच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प होती. सो त्याच्यामध्ये मी NSS व्हॉलेंटियर आहे. तर म्हणून मी कामामध्ये बिझी होतो. सो मला काय जमलं नाही ब्लॉग शूट करता. आणि आता हा ब्लॉग शूट होतो आहे. आज तारीख आहे 17 आणि काल तारीख होती 16. सो खूप म्हणजे खूप मी बिझी होतो काल. तर आत्ता मी फ्री झालो आहे. तर आत्ता हा आज नाही तर उद्यापर्यंत म्हणजे जेव्हा उद्या शूट होईल हा ब्लॉग तर खूप म्हणजे खूप पार्ट्समध्ये हा ब्लॉग येणार आहे. तर एक ट्रॅव्हलिंग पण ब्लॉग असेल आणि तिथे जाऊन पण ब्लॉग शूट करणार आहे मी. आणि असं करून पूर्ण ब्लॉग शूट होईल. तर 2 पार्ट असेल ब्लॉग्सचे. तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा या ब्लॉगला आणि असं सपोर्ट करा, शेअर करा व्हिडिओ. तर आता आपण जाणार आहोत हेअर कटिंग करायला. सो हेअर कटिंग करून आपण फ्रेश होऊ घरी येऊन आणि मग नंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल. पण मला माहीत नाही की आपण कशाने जाणार आहोत, बसने जाणार आहोत की ट्रेनने जाणार आहोत, काहीच माहीत नाही मला. सो खूप म्हणजे खूप मी कन्फ्यूज आहे. बघू आता कसा होतो आहे कसा नाही ब्लॉग. तुम्ही स्टे ट्यून राहा आणि असंच सपोर्ट करा आपल्याला. आणि चला मग स्टार्ट करूया आपला. आता आलो आहे जस्ट 332 सलूनमध्ये, जे की आहे टागोर नगर विक्रोली ईस्ट. तर तुम्हाला जर केस कापायचे असेल तर तुम्ही पण येऊ शकता 332मध्ये. आणि आपले आता खरं म्हणजे मी पहिले संकेतकडे कापायचो, बट दोन्ही भाऊ मस्त कापतात. संकेत पण चांगला कापतो, ऋत्वेश पण चांगला कापतो. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे आहे, मी याच्यावर बघू शकतात. तर तुम्ही नक्की विजिट करा 332 हेअर सलून. सो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देऊन टाकेल याचा ॲड्रेस कुठे कुठे नाही. तर नक्की या. आणि मी खूप वर्षापासून कापतो इथे, असं नाही की मी आज आलो आहे उद्या. मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल खूपदा मी इकडूनच कापतो. इकडचं ते संकेतचं नाव जास्त घेत असेल मी. ऋत्वेश तर आपलेच केस कापतो हर टाईम. आणि अजून काय बोलणार, ब्लॉग बघा आणि व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो कसं काय कापतो कशी नाही. तर शेटून राहा. चला. काय आता मी आलो आहे केस कापून. तर तुम्ही बघू शकतात केस फुल हेअर कटिंग. तर आत्ता मी चाललो आहे घरी. आता फ्रेश होईल आणि भेटतो तुम्हाला संध्याकाळी थोड्या वेळातच. हे गाईस फुल बॅग बिग रेडी झालेली आहे. आता थोड्याच वेळात निघणार आहे. गाईस तुम्ही बघू शकता मी तयार झालेलो आहे. तर पूर्ण बघू शकता तुम्ही टी शर्ट आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो स्पॉटवर. शेट येऊन
गाईज आता आम्ही पोहोचलो आहे बस स्टॉपवर, पण आमची काय बस अजून काय आली नाही. मित्रांनो आता मी बसलेलो आहे बसमध्ये. तो आता टायमिंग झालेला आहे, 2 मिनिटं मी तुम्हाला टायमिंग पण सांगतो. 11:15 वाजता. आता किती तास आहे? किती वाजता पोहोचू आपण? कमीत कमी 4-5 तास लागेल बरोबर. 5 वाजेपर्यंत पोहोचू. म्हणजे हां, म्हणजे सकाळीच असणार तेव्हा. आणि तिथून कुठे जाणार ते नंतरला सांगणार. आता स्टेट येऊन आणि शेवटपर्यंत बघा ब्लॉग, आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू पण दाखवतो. 2 मिनिटं. मी पोचलेलो आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे पोचलो ना, सांगतो मी तुम्हाला. तर मी आता पोचलो आहे भिवंडी बायपास. ठाण्याच्या पुढे आलं भिवंडी बायपास. तर आम्हाला किती वेळ लागेल माहीत नाही, पण आम्ही ज्या बसमध्ये बसलो आहे त्या बसची फॅसिलिटी एकदम घाण आहे. जेवढे पैसे भरले त्या मानाने बिलकुल नाही आहे. तर जे रिअल आहे तेच तुम्हाला बोलतो, काहीच फेक बोलत नाही आहे मी. आणि बसचं नाव नाही सांगणार, काहीच नाही सांगणार. आणि हां, बस आम्हाला त्रास होते, तुम्हाला आम्ही हेच सांगणार, तुम्ही समजून घ्या. तर विषय असा आहे की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे नवीन वर्षाचा. कारण काय, मी एवढा बिझी होतो ना, आणि बिझी पण खूप होतो. आणि ते कारण पण मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या कामामध्ये मी बिझी होतो. माझ्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन कॅम्प चालू होती, तर त्या कामामध्ये मी बिझी होतो. ती लय इम्पॉर्टंट कॅम्प होती. आणि मला घरी लय शिव्या पडल्यात, लय ओरडल्यात मला. पण जाऊ दे, आता काय करणार. त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी पण आहे, ती एक स्टोरी नाही सांगू शकत मी तुम्हाला. आता तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा आणि भेटतोच तुम्हाला डायरेक्ट शिर्डीला जाऊन डायरेक्ट स्पॉटवर. आता आम्ही पोहोचू 6 वाजता पोहोचू. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे थोडं रूममध्ये आमचे बॅग बिग बनणार, ते तुम्हाला मी नंतरला सांगेल पुढचं. सो आत्ता आम्ही झोपणार आहे. नाही, माझी मावशी पण झोपली आहे. आता मी पण झोपेल थोड्या वेळातच. बट तुम्ही झोपू नका, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो गाईज, आता इथे पेट्रोल पंप आलेले आहे. आता बसमध्ये थोडं पेट्रोल टाकणार, थोडं नाही खूप टाकणार. हे बघा तुम्ही दिसू शकतात. टाकणार आहे पेट्रोल. गाईज, आता आमचं पेट्रोल भरून झालेलं आहे. तर अजून थोडंसं खूप काही नाही मसाला घाट यायला. गाईज, आता वाजले किती वाजले? 2:20. मी वडापाव खाल्ले. 2:20 झाले. वडापाव खाल्ले. कसारा घाट. कसाऱ्याचा वडापाव. झाला आहे 3 वाजले जातात आणि मी आता फक्त पोहोचले कसारा घाटामध्ये. तर खूप एक्सायटेड आहे मी डेस्टिनेशनवर पोहोचण्यासाठी. सो गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे शिर्डीमध्ये. तर शिर्डीमध्ये तर कधीच पोहोचलो आहे. तर एक सीन झालेला आमच्यासोबत. तर आमची जी बॅग होती ना, ती रिक्षामध्येच राहिलेली. आता ती भेटली आहे, बघू आता काय करायचं काय नाही. भेटतो तुम्हाला थोड्या डायरेक्ट.
तो आहे आता तुम्हाला मी आमचा रूम दाखवतो, कुठे कसं काय आहे ते सगळं. रूम बघा, एक नंबर रूम आहे. 2 मिनिटं तुम्हाला रूम दाखवतो. हां बोल. अक्षरा हळू ना पागल. सो हे गाईज, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की जाऊन लाईक शेअर कमेंट्स करा आणि भेटतो तुम्हाला पार्ट 2मध्ये. सो हा ब्लॉग इथंच एंड होतो आहे. तर पार्ट 2 असणार आहे शिर्डीचं दर्शन. आणि दर्शन आम्ही आता जरा रेस्ट करणार आणि रेस्ट करून झाल्याच्या नंतर आम्ही 4 वाजता दर्शन घ्यायला जाणार. सो नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा पण ब्लॉग बघायला विसरू नका. सो स्टे ट्यून आणि चलो बाय.